तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो? वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 22. तर 22 तारखेला काही बऱ्याचशा भागांमध्ये, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये पाऊस आहे की नाही. सर्वात आधी आपण बघूया, शुक्रवारी 22 तारखेला आपण जर बघितलं तर दुपारी सकाळी कोरडं वातावरण आहे. 11च्या सुमारास जर बघितलं, तुम्ही इथे बघू शकता, हा संपूर्ण महाराष्ट्राचा पट्टा आहे. या महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये सकाळी 11च्या सुमारास कोरडं वातावरण दिसत आहे. पण वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतो हे आपण बघू शकता. 1 नंतर जर बघितलं आपण 1 वाजताच इथे वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. हा नाशिक परिसर, मालेगाव, नंदुरबार, अकोले, पुणे, सातारा आणि खाली कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली परिसर. तर या परिसरामध्ये वातावरणात बदल होताना आपल्याला दिसत आहे. आता हा जो अंदाज आहे हा शुक्रवारी 22 तारखेचा आहे. आपण संध्याकाळी जर बघितलं, संध्याकाळी 6च्या दरम्यान, तर इथे आपण बघू शकतो वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला दिसत आहे. आता इथे आपण जर बघितलं, सर्वात आधी आपण कोल्हापूरपासून सुरुवात करूया, की कोल्हापूरमध्ये पाऊस कसा असणार आहे. तर कोल्हापूर, निपाणी, सांगली, ईश्वरपूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी 22 तारखेला शुक्रवारी होऊ शकतात. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. कणकवली परिसर जर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सोलापूर म्हणजेच कणकवली, सावंतवाडी, पणजी परिसर, सर्वात आधी पावसाला या भागातून सुरुवात होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर अ, पणजी, सावंतवाडी, कणकवली, निपाणी, ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली, विटा पाऊस वरवर सरकताना दिसत आहे. इथे सातारा, आता हा जो चिपळूण परिसर आहे या भागात कोरडं वातावरण आहे. पण तेथे 6च्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. म्हणजे आजूबाजूचा जो पट्टा असतो ना, त्या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण असतं. ज्या ठिकाणी पाऊस होतोय तिथून थोडंसं दूर पाऊस पडतोय, तिथून काही अंतरावर ढगाळ वातावरण असतंच. सातारा, भोर, पुणे. आता आपण पुणे परिसर जर बघितला तर पुणे परिसरात आपण बघू शकतो सासवड, जेजुरी, भोर, पुणे, चाकण. आता हा परिसर जर असा आपण बघितला, महाडमध्ये देखील पाऊस नाही आहे. महाबळेश्वरमध्ये देखील थोड्या प्रमाणात पडेल. वाईमध्ये देखील पाऊस आहे. साताऱ्यामध्ये देखील पाऊस आहे. अशा पद्धतीनं पाऊस वर सरकताना दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाची एंट्री आपल्याला होताना दिसत आहे. चाकण परिसर, मंचर, जुन्नर, इथे आपण जुन्नर जर बघितलं, इथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अकोले, त्याचबरोबर अकोले आणि त्याच्या शेजारी संगमनेर, इथे आपण जर बघितलं संगमनेरच्या काही पट्ट्यात पाऊस असणार आहे 22 तारखेला शुक्रवारी 6च्या सुमारास. इथे आपण जर बघितलं संगमनेर, सिन्नर, नाशिक, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी. आता दिंडोरी परिसरात कमी प्रमाणात पाऊस आहे, त्यामुळं काळजी नसावी. चांदवड, मनमाड, निफाड, येवला, मालेगाव, सटाणा परिसर, नांदगाव, मनमाड, येवला, कोपरगाव परिसर, त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी. आता येथे आता बघितलं तर संगमनेरमध्ये पाऊस आहे, लोणीमध्ये पाऊस नाही आहे. इकडं श्रीरामपूरला पाऊस नाही आहे, राहुरीला देखील पाऊस नाही आहे, अहिल्यानगरला देखील पाऊस नाही आहे, घोडेगावला पाऊस नाही आहे. पण इकडं बराचसा भाग म्हणजे पावसाचं वातावरण जर बघितलं तर सरकताना दिसत आहे मध्य महाराष्ट्राच्या दिशेने. म्हणजे आधी त्या बाजूला पाऊस पडतो, त्यानंतर पाऊस हळूहळू सरकतो महाराष्ट्रामध्ये. येथे पारनेरमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. कर्जतमध्ये कोरडं वातावरण आहे, कडामध्ये कोरडं वातावरण आहे, बिगूरमध्ये कोरडं वातावरण आहे,
पैठणमध्ये कोरडं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर कन्नडमध्ये कोरडं वातावरण आहे. इथे झालं कन्नड, चाळीसगाव कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर पाचोरा कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर शेवगाव, जामनेर हा जर मलकापूर इकडं वर मलकापूर, बोदवड हा परिसर बघितला, बुलढाणा परिसर बघितला, चिखली परिसर बघितला, जाफराबाद परिसर बघितला, तर संपूर्ण हा पट्टा जो आहे तो कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे त्या भागात पावसाला येण्यासाठी वेळ लागणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आपण जर वाशिम, मालेगाव, त्याचबरोबर अजून पुसद, हिंगोली, तर संपूर्ण परिसर जवळजवळ कोरडाच दिसत आहे. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल त्यावेळेस उन्हाचा वेग देखील म्हणजे उन्हाचं तापमान देखील कमी होणार आहे. म्हणजे आता जे उष्णतेचं तापमान आहे त्याचं रूपांतर थंड स्वरूपात होणार आहे. त्यामुळे पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये तर चांगलीच गोष्ट आहे. पण थोडासा वेळ लागणार आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस होणार आहे. होणार नाही असं नाही. पण जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडायला लागेल. वाऱ्याचा वेग जर आपण बघितला तर वाऱ्याचा वेग अशा पद्धतीनं म्हणजे समुद्र किनारपट्टीकडून महाराष्ट्रामध्ये घुसत आहे. तर शेतकरी मंडळी हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपण आपले व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आम्हाला कळेल की आमचे व्हिडिओ कोणत्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.